अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण थोडी तिखट पण चवदार मिरचीचा प्रकार बघणार आहोत. तुम्ही जर एकदा ही मिरची बनवली तर तुम्ही ती भाजीसारखीच खाणार. मिरची बाजारातून आणताना ती नेहमी हिरवीगार आणि फ्रेश बघून आणावी. मी इथे कमी तिखट असलेली मिरची घेतली आहे. जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही तिखट मिरची पण घेऊ शकता. मिरची कापताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक कापावी, म्हणजे ती वाफेवर पटकन शिजते. साहित्यामध्ये मी इथे 2 मोठे कांदे, जिरे मोहरी, हळद, 4 चमचे तीळ, गूळ, कोकम, 2 वाट्या ओल्या नारळाचा किस घेतला आहे. सर्वात प्रथम कढईत तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालूया. आता त्यात बारीक कापलेला कांदा घालून कांदा थोडा शिजवून घेऊया. कांदा शिजेपर्यंत भाजून घेतलेले तीळ मिक्सरमध्ये थोडे भरड वाटून घेऊया. कांदा शिजत आला की त्यात हळद घालून घेऊया. हळद परतल्यावर त्यात मिरच्या घालून मिरच्या कांद्यात छान मिक्स करून घेऊया. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. मिरची चांगली परतून झाली की त्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. आता गॅस बारीक करून कढईवर झाकण ठेवून 4 मिनिटे मिरची वाफेवर शिजवून घेऊया. चार मिनिटानंतर मिरच्या परत एकदा छान परतून त्यावर परत 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. गणपतीमध्ये सुद्धा तुम्ही ही मिरचीची रेसिपी बनवू शकता. दोन ते 3 मिनिटानंतर मिरची शिजत आली की त्यात बारीक केलेले तीळ, ओल्या नारळाचा किस घालून मिरची परतून घेऊया. आत्ता त्यात चवीनुसार गूळ, कोकम घालून परत एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. मी इथे घेतलेली मिरची कमी तिखट होती म्हणून मला इथे फक्त 1 वाटी नारळाचा किस लागला आहे. मिरची छान मिक्स करून झाल्यावर परत 3 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. आत्ता मिरचीमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. तुपामुळे मिरचीचा स्वाद वाढतो.
ही मिरची तुम्ही भाकरी, वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. तूप घातल्यानंतर 1 मिनिटांनी गॅस बंद करावा. मिरची थंड झाल्यावर घट्ट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावी. 7 ते 8 दिवस मिरची अजिबात खराब होत नाही. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा.